महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या नवले ब्रिज येथील अपघाताला तो ब्रेक फेल झालेला कंटेनर जबाबदार नसून जबाबदार ते ब्रेक फेल झालेले प्रशासन आणि ते सर्व अधिकारी आहेत ज्यांच्या देखरेखीखाली हा पूर्ण पट्टा तयार झाला आणि मेंटेन होत आहे। इतक्या वर्षांपासून मृत्यूचा सापळा म्हणून ओळखला जाणारा हा नवले ब्रिज आजही मृत्यूचा सापळा म्हणूनच अस्तित्वात आहे। जर का अनेक वर्षांपासून इथले अपघातांचे सत्र थांबत नसेल तर इथल्या संबंधित अधिकाऱ्यांची तिथल्या पोस्टवर बसायची लायकी नाही हे माझे स्पष्ट मत आहे। तुमच्यापेक्षा अतिशय टॅलेंटेड आणि गरजू लोक देशात बेरोजगार म्हणून फिरत आहेत। राजीनामा द्या। मेंदूची कलई या आपल्या चॅनलमध्ये आज आपण आहोत नवले ब्रिज इथल्या अपघात क्षेत्रात। प्रशासनाच्या ढिसाळ कारभार आणि नाकारतेपणाचा परिणाम बघावे तिथे चेंदामेंदा झालेल्या गाड्या, रस्त्यांवर सांडलेले रक्त मिश्रित इंजिन ऑइल ज्याच्यावर कर्मचारी माती टाकत आहेत आणि काही किलोमीटर पर्यंत गाड्यांच्या रांगा। इथे होणाऱ्या अपघातांचे कारण इथून 7 किलोमीटर लांब या बोगद्यापासून चालू होते जिथून 7 किलोमीटरचा उतार नवले ब्रिज पर्यंत येतो। उतारावरून हाय स्पीड मध्ये येणारे हे ट्रक आणि कंटेनर ब्रेकिंग करत येताना ब्रेक पॅड आणि लाइनर मध्ये हीट तयार होऊन फ्रिक्शन लॉस होऊन ब्रेक फेल होतो। हेच दरवेळचे कारण आणि या गाड्यांचा स्पीड कमी करण्यासाठी प्रशासनाने इथे काय केले आहे हे बघून तुमचं डोकं नाही फिरलं तर बोला। स्पीड कमी करण्यासाठी स्पीड कॅमेरे लावलेत इथे। जर तुम्ही 60च्या वर गेलात तर काय होणार माहिती का? तुम्हाला एक ऑनलाइन चलन येणार स्पीड लिमिट क्रॉस केल्याबद्दल। बस विषय संपला। यावरून फक्त हेच दिसते की प्रशासनाला फक्त पैशांमध्ये इंटरेस्ट आहे। मूळ समस्या आणि आपल्या जीवाचं त्यांना काही देणं घेणं नाही। ज्या कंटेनरमुळे अपघात झाला तो राजस्थान पासिंगचा कुठून तरी सन्नाट 700-800 किलोमीटरचा प्रवास करून आलेला हा। त्याला काय माहित नवले ब्रिज हा मृत्यूचा सापळा आहे। इथे गाडी हळू चालवायची असते आणि आपले इथले लोक काय इतके बुद्धिमान आहेत का रस्त्यांवरच्या पाट्या वाचून गाड्या चालवायला? अहो शनिवार वाड्याच्या समोर उभे राहून एकाने मला पत्ता विचारला होता, अरे भैया ई शनिवार वाडा कहाँ आवत है? आणि ही लोक तुमच्या पाट्या वाचणार का? आणि तरी पण तुमची अपेक्षा असेल की हाच उपाय आहे तर तुम्हाला खरंच त्या पोस्टवर बसायचा अधिकार नाही। माझ्यासारख्या अतिसामान्य बुद्धीच्या माणसाला पण समजते की स्पीड कमी करण्यासाठी स्पीड ब्रेकर असतात, स्पीड कॅमेरे नाही। पण तुमच्यासारख्या 2-2 लाख रुपये पगार घेणाऱ्यांना ही अक्कल काय येत नाही? एकतर या गोष्टी हँडल करायची तुम्हाला अक्कल नाही हे मान्य करून राजीनामा द्या, नाहीतर लोकांच्या टाळूवरचे लोणी खाणं बंद करून खरंच कामाला लागा आणि हे अपघातांचं सत्र बंद करा ही हात जोडून विनंती।